गुड मॉर्निंग. तर आज सगळीकडेच पावसाचा धुमाकूळ चालू होता. मला तर काय सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे मी आपला गपचूप रेनकोट घातला आणि लगेच कामाला निघाले होते. आणि निघाल्यावरती पावसाचा जोर जरा अतिच वाढला होता. मला असं कधी होतं का की पावसात गेल्यावरती पायात क्रॅम्प येतात? ते मला होत होतं, म्हणून मी गाडी साईडला लावली आणि मंदिरात जायचं ठरवलं. क्रॅम्पचा त्रास मे बी जास्त थंडी लागल्यामुळे पाण्यामुळे होऊ शकतो. कधी कधीच होत होतो पावसात, पण नेहमी नाही होत. मग मंदिरात एंट्री केली आणि पहिलं तर थोडा वेळ साईडलाच थांबले होते, कारण ते मंदिरात मला ओलं करायचं नव्हतं रेनकोटच्या पाण्याने वगैरे. मंदिराचा परिसर तर एक नंबर वाटत होता आणि मेन मला खुशी होती, कारण मंदिरात एरवी खूप गर्दी असते, तर आज फक्त मी आणि देव एवढंच होतं. तर मग आता आपण जाऊन पटपट दर्शन घेऊ. येळकोट येळकोट जय मल्हार. आजचा दिवस तर एकदमच चांगला जाणार आहे, कारण का आज आपल्या खंडोबाचं दर्शन जे झालंय. मला तुम्हाला वाटत असेल की मी इतकी फूडी आहे, पण माझ्या होईनी जास्त माझे पप्पा फूडी आहेत. बाहेर मस्त पाऊस पडत होता, म्हणून गरमागरम समोसे घेऊन आले होते. आमचे पप्पा आता ओरडायला लागलेत, कारण समोसा गार होतोय. तर मी पटकन समोसा खाते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक